आज सकाळी मी या प्रकारची बातमी काही दुसऱ्या जिल्ह्याची बघितली होती आणि ते बघितल्यानंतर आम्ही आज सकाळी 11:30 वाजता दरम्यान डीलर असोसिएशनसोबत पण बैठक झाली आणि त्याच्यानंतर जे कंपनीज आहे HPCL, IOCL आणि BPCL त्याच्या प्रतिनिधीसोबत आमची बैठक झाली। मी एकदम स्पष्टप्रमाणे सांगू इच्छितो की डिझेल आणि पेट्रोल याचा कुठलाही प्रकारचा कोणताही तुटवडा आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत। कमर्शियल इंडस्ट्रियल कोणत्याही प्रकारच्या नाही आहेत आणि त्याच्यामध्ये काही कमी द्यायचे, काही कट शॉर्ट करायचे तसे सुद्धा डायरेक्शन आलेले नाही आहेत। याच्याबद्दल मी सर्वांना सांगू इच्छितो की आता LPGचा जे केस झालेला आहे त्याच्यामध्ये कमर्शियल सप्लायमध्ये शासनाने काही अटी शर्ती आणलेली आहे, त्याच्यामध्ये काही लिमिटेशन आणलेली आहे आणि त्या धर्तीवर काही लोक जे आहे ते विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करते हैं सोशल मीडियाद्वारे किंवा दुसऱ्या गोष्टीद्वारे। मी स्पष्टप्रमाणे सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की शासनाद्वारे असा कुठलाही प्रकारचा जर बंदी आणली जाईल, कुठल्याही प्रकारचा जर तुटवडा केला जाईल, म्हणजे तुटवडा झाला तर सांगितलं जाईल की पुढे हा गोष्टी काही मिळणार नाही, तर त्याच्याबद्दल पहिला क्लॅरिफिकेशन जे आहे ते जिल्हा प्रशासनाद्वारे मिळणारच आहे। कोणीही कुठल्याही माणसाचे कोणत्याही सोशल मीडियावर अफवा असो किंवा कोणती दुसरी कोई गोष्टी असो त्याला बली पडू नये। आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या डिझेल पेट्रोलचा कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाही आहे। कोणत्याही पुणेकरांना पॅनिक होऊन आणि लाईन लावण्याची आवश्यकता नाही आहे। वी हॅव सफिशियंट क्वांटिटी ऑफ डिझेल अँड पेट्रोल आपल्या जिल्ह्यामध्ये आणि अशा प्रकारचे जे चुकीचे बातमी पसरवते आहे त्यांनासुद्धा मी एकदम स्पष्टप्रमाणे सांगू इच्छितो की आता काही ठिकाणी मला काही कडक पाऊल उचलावा लागणार आहेत। कारण काय आहे की आपली एक चुकीची बातमी आणि एक चुकीची माहिती हा लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरसमज निर्माण करते, लोकांमध्ये पॅनिकची परिस्थिती निर्माण करते आणि खूप दुर्दैवी आहे। तर मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो की असं कुठल्याही प्रकारच्या चुकीची माहिती तुम्ही सोशल मीडियाद्वारे किंवा इतर माध्यमातून पसरू नका। आमची सायबर सेल जी आहे ते सध्या खूप ॲक्टिवेट झालेली आहे। सोशल मीडियावर असो किंवा दुसऱ्या ठिकाणी असो कोणी कुठल्याही प्रकारच्या चुकीचा मेसेज टाकत असेल तर तेही आम्हाला निर्देशनास येते आणि आता आम्ही डिसाईड केलेलं आहे, आज आम्ही पोलीससोबत याच्याबद्दल चर्चा पण केलेली आहे की अशा प्रकारच्या ज्या चुकीच्या माहिती याच्यापुढे कोणी पसरवली जाणून बुजून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसताना तर त्या केसमध्ये त्या माणसावर IT ॲक्ट खाली आणि दुसरे जे कायदे आहेत त्याच्याखाली कडक कारवाई केली जातील। कारण काय आहे की लोकांमध्ये अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे हा खूप मोठा विषय आहे ज्याच्यावर आमचं विशेष लक्ष आहे आणि याच्यामुळे जिल्हाधिकारी म्हणून आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो। दोन गोष्टीचा परत मी सांगू इच्छितो, कुठल्याही प्रकारचा पेट्रोल डिझेलचा तुटवडा नाही आहे, त्याच्याबद्दल कोणाला काही घाबरायची आवश्यकता नाही आहे आणि दुसरी गोष्टी की कोणी जर या प्रकारच्या चुकीची माहिती पसरवत असेल तर त्याच्यावर नियमानुसार योग्य कारवाई केली जातील।